मग डोक्यावर पदर का नाही घेत बाळकीनबाई? काही ठिकाणी मी घेते, नको मग उगाच त्रास व्हायला त्यांना, की जे गेलं पाहिजे ते गेलं पाहिजे प्रभू, है ना. मला कमेंट देतात, पास्टर प्लीज तुमचं वचन खूप छान आहे, ऐकू वाटतं, पण तुम्ही डोक्यावर घेत नाही ना. मग मनच नाराज होतं. तुम्ही डोक्यावर घेऊन शिकवा ना पास्टर. घेतलंय ना, माझा येशू आहे ना माझ्या डोक्यावर, अजून पदर बिदर कशाला पाहिजे तुम्हाला? घेऊन नाचते मी त्याला. तुम्ही नाचले कधी येशूला डोक्यावर घेऊन? हालेलुया. तर मी घेऊ नाही घेऊ, माझं देवावरचं प्रेम अखंड आहे, मला माहिती आहे. माझं हृदय स्वच्छ आहे, मला माहिती आहे. एखादी बाई पदर घेती आणि मन असं कपटाने भरलेलं आहे, मग ती चांगली होय? आणि मी घेत नाही. मी किती रात्रभर देवाकडे आरोळी मारली, प्रार्थना केली, आणि मी पदर नाही घेतला म्हणून माझं ऐकायचं नाही. देव बाह्य रूप पाहत नाही, देव अंतःकरण पाहतो. पदर हा बाह्य रूप आहे. समजतंय? पदर हे काय? एक बाह्य रूप आहे. देवांतकरण पाहणारा परमेश्वर आहे. त्या संस्कृतीनुसार ते नियम होते. हे आजही आपल्याला समजलं पाहिजे. डीप जायचं, स्टडी करायचं आणि देवाचं वचन ऐकायचं. हालेलुया. देवाला माझं हृदय माहिती आहे. आता मी तुमच्याकडे प्रार्थना करून यायच्या आधी माझा पूर्ण वेळ डोक्यावर शॉल होती आणि मी तासन तास गुडघ्यावर प्रार्थना करून आली. ते बघतो ना देव, खोलीतलं बघतो ना, इथलं नाही बघत. काही नियम तेव्हासाठी होते. पौलुस काय म्हटला? स्त्रीने प्रचार करणं, मंडळीमध्ये बोलणं लज्जास्पद आहे. ठीक आहे, मग काय करायचं? परत पौलुस पुढे म्हणतो, तिने प्रचार करायचा असला तर तिने डोक्यावर पदर घ्यावा. मग आता करायचा का नाही करायचा? दोन्ही बाजूने पौलुस बोलतोय. एक म्हणतो स्त्रीने प्रचार करणं लज्जास्पद आहे, एका बाजूला म्हणतोय की तिने पदर घेऊन प्रचार करावा. काही ठिकाणांमध्ये बायकांना बोलू दिलं जात नाही, कारण तिकडच्या बायका लई चाबऱ्या राहतात. तू गप्पच बसलेली बरी. हा नियम चांगला आहे मग काही ठिकाणांसाठी. काही ठिकाणच्या बाया नम्र असतात आणि त्यांना बोलू दिलं जातं. त्या प्रार्थनामय असतात, त्यांना बोलू दिलं जातं. स्थानावरचा फरक आहे, कॅरेक्टरचा फरक आहे. तर पौलुसने कितीतरी मंडळ्या बांधल्या. जर आज पौलुस इथे माझ्या बरोबर असता तर त्याने सुद्धा बसून माझा प्रचार खूप आनंदाने ऐकला असता. त्याने मला काही सांगितलं नसतं, बाई डोक्यावर पदर घे, असं काही बोलला नसता मला. कारण मी पौलाला चांगली ओळखते, त्याला काय म्हणायचंय.